असं चादर घ्यायचो आणि एकॉस्टिक रूम बनवून द्यायचो स्वतःची आणि मग असं रेकॉर्ड करायचो मोबाईलवर. शूट वगैरे केला मी 2 दिवस. हार्ड ड्राईव्ह माझी लावली आणि ती हार्ड ड्राईव्ह शोच नाही करत आहे. त्यावेळेला तो पहिला बजेट असा लावला होता गाण्याला की आई शपथ आता काय करायचं, परत जाऊन शूटही करू शकत नाही आपण. नवीन जे आर्टिस्ट असतील त्यांना मी एवढं सजेस्ट करेन की करा, पण स्वतःचं करा. दुसऱ्याचं करणार पण त्याच्यापेक्षा भारी अजून चांगलं करा आणि पण त्याची परमिशन घेऊन करा. मी ट्रेंड चालला असेल त्याच्या अपोजिट जातो. भले ते गाणं चालो या ना चालो हे विचार बिलकुल नाही करत. आपण लाईव्ह शो सुद्धा मराठीमध्ये चालू केले पाहिजेत. आत्ताच्या जनरेशनला गाणं ते आवडलं पाहिजे. तेच दिमागात ठेवून आम्ही ते प्रयत्न होतं सर्व की थोडंसं वाजलं पण पाहिजे आणि गाजलं पण पाहिजे. म्युझिक फील्ड खूप इझी आहे, फक्त आपण त्याला प्रेमाने बघा आणि व्यवस्थित आवडीने करा. प्रीत, कसं आहेस प्रीत? मस्त, एकदम मजेत. मजेत ना? तुझा पहिला इंटरव्ह्यू आहे तर आपण तुला जास्त नर्वस नाही करणार आहोत. होप तू नर्वस नाही आहेस. थोडाफार आहे नर्वस, कारण पहिला आहे तर. ठीक आहे. सुरू करूया स्टार्टिंगपासून. तुझी म्युझिकल जर्नी ही कुठून सुरू झाली? माझी सुरुवात मला वाटतं मी लहानपणी असताना आमच्या आजूबाजूला असं बँजो वगैरे वाजायचं. गावातले पब्लिक वगैरे असं थोडंसं तिकडं एक बँजो मंडळी जमायची आणि नवरात्री उत्सवाची वगैरे प्रॅक्टिस करत असायची. आवाज यायचा घरापर्यंत तर राहत नव्हतं. म्हणजे मी जायचो अक्षरशः तिकडे धावत जायचं बघायला की काय आहे. आणि म्युझिकची आवड असल्यामुळे आपल्या घरात आगरी कोळी समाजात 100% गाणी वाजतच असतात घरघरात. सो मी जायचो बघायला आणि अक्षरशः मला ते वाजवायचं मन व्हायचं. तर मी त्यांचा संपेपर्यंत मी तिकडंच असायचो की आता मला वाजवायला भेटेल त्यांचं झाल्यावर. आणि खूप छान कमाल वाजवायचे. त्यांना बघून मला असं वाटायला लागलं की हे मला पण वाजवायला भेटलं तर मजा येईल. सो मी ते संपेपर्यंत थांबायचो तिकडे आणि मग त्यांचं झालं की मग ते म्हणायचे की हां घे बाबा, आता घे तुला स्टिक्स आणि वाजव काय वाजवायचं आहे. सो मला ते खूप असं इंटरेस्टिंग वाटलं वाजवायला वगैरे. ऑन टाईम सर्व लाईव्ह साऊंड वगैरे होतं. सो असं इंटरेस्ट आला एकदम. आणि त्यानंतर तोच इंटरेस्ट बघून मला माझ्या काकांनी कीबोर्ड वगैरे शिकवलं की बाबा तू वाजव हे, तुला जर आवड आहे तर. सो बेसिकली मी असा म्युझिकमध्ये इंटर झालो आहे. मग तुला काही इन्स्ट्रुमेंट कीबोर्डच्या व्यतिरिक्त आणखी काही तुला इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं? यस, बेसिकली मी खूप असं बेसिक वाजवतो मी भरपूर सारे इन्स्ट्रुमेंट. गिटार, फ्लूट वगैरे भरपूर काही, ट्रम्पेट, सॅक्सफोन्स वगैरे. आमच्या गावात ब्रास बँड वगैरे आहेत, तो कनेक्शन त्यांच्याशी चांगलं आहे. सो वाजवतो. मग तू कधी त्या ब्रास बँडचा मेंबर होतास की वाजवायचं? मी आजही त्या ब्रास बँडचा मेंबर आहे. अच्छा. मग जसं वेळ मिळेल तसं मी इव्हेंटला जात असतो आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करत असतो. कोणता हा ब्रास बँड आहे आणि कुठला आहे, नाव सांगशील? आमच्या गावात तसे 2 आहेत, एक स्मिथ कला आणि गोवर्धनी ब्रास बँड कला सर्कल. सो कोणतं गाव आहे? आमचं गाव बेलापूर. बेलापूर गाव. येस, बेलापूर. अच्छा. तर तुला तुझी पहिली रेकॉर्डिंग आठवते किंवा पहिली प्रोफेशनल रेकॉर्डिंग जी तू केली स्टुडिओमध्ये जाऊन? येस, मला आठवतं, पण ते काही प्रोफेशनली वगैरे असं काही नव्हतं. एकदम सिम्पल. म्हणजे कदाचित आमच्याकडे तेव्हा इक्विपमेंट्स वगैरे असं काही नव्हतं. सो आम्ही घरातच बेडरूममध्ये असं दिवसा प्लॅन केला होता की मी आणि माझा मित्र की आम्ही एक गाणं रेकॉर्ड करू. तर पण ते पॉसिबल नाही झालं, कारण की घरात आवाज एवढा असतो हॉर्नचं वगैरे 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 आणि इक्विपमेंट्स नसल्यामुळे आम्ही ते मोबाईलवर रेकॉर्ड करत होतो. तो एवढा ते प्रॉपर कॅप्चर करत होतं सर्व साऊंड्स. सो कधी रेकॉर्ड करायला घेतलं तर लहान मुलेच काय ओरडत येतील, घरातून आवाजच काय येईल, भांड्यांचा आवाजच काय होईल. सो असं मग ते दिवसा ढवल्या तर जमतच नसं. मग रात्री वगैरे असं आम्ही शांतपणे रेकॉर्ड करत असायचो, पंखा वगैरे बंद करून फुल गरमीमध्ये. आणि चादरीचा एकॉस्टिक रूम तर नव्हती, स्टुडिओ वगैरे नव्हतं. सो असं चादर घ्यायचो आणि एकॉस्टिक रूम बनवून द्यायचो स्वतःची आणि मग असं रेकॉर्ड करायचो मोबाईलवर. सो आम्ही ते मोबाईलवर रेकॉर्ड करून आमचं पहिलं अनप्लग सॉन्ग वगैरे असं रिलीज केलं होतं, जे की मिलियन्सवर गेलं होतं. कोणतं गाणं होतं ते? पुरी एरा केलास. आम्ही आगरी कोळी कव्हर सॉन्ग केलं होतं आणि लिटरली तेव्हा माहिती पण नव्हतं मिलियन्स काय असतं. तेव्हा ते सॉन्ग मिलियनवर गेलं होतं यूट्यूबवर. प्रीत, तुझी लाईफ आर्टिस्ट बनण्याच्या आधी कशी होती? म्हणजे काय करत होतास तू? आर्टिस्ट बनण्या अगोदर लहानपणी बापरे स्कूलमध्ये मी खूप चांगला स्पोर्ट्समध्ये खूप चांगला ॲक्टिव्ह होतो. म्हणजे माझे मैदानी खेळ एकदम लाजवाब होते. ॲज अ कॅप्टन मी लीड करत असायचो. खो खो, कबड्डी, क्रिकेट असो, मी खूप चांगलं. आणि तिकडे त्या खेळात सुद्धा मला असं स्कूलकडून चांगलं प्रेम भेटायचं.
सो बरेचसे मेडल्स वगैरे, मी रनिंग वगैरे माझी खूप चांगली होती, तर मला वाटतं मी कदाचित त्याच्यातही भारी होतो. अच्छा, म्हणजे स्पोर्ट्समॅन होता बेसिकली. स्पोर्ट्स यस, स्पोर्ट्स प्लेअर. त्याच्यानंतर कॉलेजच्या नंतरची लाईफ? कॉलेजच्या नंतरची लाईफ कॉलेजमध्ये असतानाच ॲक्च्युली म्युझिककडे प्रॉपर गेलो होतो. अच्छा. सो त्याच्यानंतर असं एन्जॉय वगैरे करता असं स्पेशल काय दिवस वगैरे नव्हते. सो लवकरच जर्नी चालू झाली म्युझिकची आणि स्ट्रगल. सो कधी अशी मजा मस्ती करायला जास्त भेटलंच नाही. अच्छा, तुझी भरपूर गाणी आता मिलियन्समध्ये आहेत आणि खूप पॉप्युलर तुझं नाव आहे, तुझी गाणीही खूप चालतात. तर हे गाणी येण्याच्या आधी तुला कधी रिजेक्शन मिळालं आहे आणि ते रिजेक्शन कसं हँडल केलंस तू? खरं सांगू तर असं रिजेक्शन मी कधी असं फेस नाही केलं जास्त. अच्छा. कारण बेसिकली आम्ही जस्ट ट्राय केलं होतं, तेच गाणं मिलियन्सपर्यंत पोचलं पहिलंच. सो त्यानंतर एक गोष्ट मी सांगेन, खरंच नाही रिजेक्शन भेटले, कारण पहिल्याच गाण्याला मला लोकांनी आपलंसं केलं. त्यामुळे असे काही म्युझिक आणि प्रत्येक गाण्यालाच ते असं धरून पकडतात ना सर्वजण, आमची माणसं सर्व जे काय प्रेम देत आहेत ते सर्व लाजवाब. अरे मस्त आहे, चांगलं आहे. रिजेक्शन नाही मिळालं ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह आहे लाईफमध्ये. तुझ्या ह्या जर्नीमध्ये तू जो स्ट्रगल पाहिलं आहेस, आता जेव्हा मागे वळून बघतोस तर एखादी गोष्ट अशी तुला काय वाटतं चेंज केली पाहिजे? जर असं केलं असतं तर ते स्ट्रगल कमी झालं असतं कदाचित, किंवा आपल्याला काहीतरी शॉर्टकट मिळाला असता, असं कधी असं विचार केलास तू? स्ट्रगलमध्ये मला वाटतं ना की नाही, मी ॲक्च्युली 10th असतानाच हा डिसिजन घेतला असता की आपल्याला प्रोफेशनली करायचं आहे, म्युझिक पूर्ण फुल टाईम करायचं आहे. सो मला वाटते मी त्या टाईमला जो डिसिजन घेतला होता तो परफेक्ट होता. शिक्षण इम्पॉर्टंट होतंच, मी ते करतसुद्धा BCom ते करतच मी म्युझिकला पुढे शिकत गेलो आहे. सो असं काही वाटलं नाही कधी. अच्छा, नाही चांगली गोष्ट आहे. एखादं गाणं रेकॉर्ड करण्याच्या आधी जेव्हा तू स्टुडिओमध्ये जातो त्याच्या आधी असं तुझं काही पर्टिक्युलर रिच्युअल्स आहे किंवा असं काही तू फॉलो करतोस की आपण हे केलं पाहिजे, आज आपलं रेकॉर्डिंग आहे, हे नाही केलं पाहिजे, असं काही तू विचार करून असं काही करतो त्या दिवशी? रेकॉर्डिंगचं झालं तर ॲक्च्युली मला आहे प्रॉब्लेम सर्दीचा. मला 12 महिने सर्दी असते. अच्छा. हां, कारण एलर्जी असल्यामुळे धुलीची वगैरे कुठेही ते कधी काय सर्दी येईल, आणि रेकॉर्डिंगला मला तीच भीती असते की यार सर्दी नाही झाली पाहिजे, कारण पुरा नोझल वाईज रेकॉर्ड होतो मग. सो तर मी खूप याची काळजी घेतो की भाई सर्दी तर नाही झाली पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेकॉर्डिंगला जाताना मी थोडीशी प्रॅक्टिस करतो गाण्यांची. बाकी मी असं खूप रेग्युलरली प्रॅक्टिस नाही करत, ते माझा मायनस पॉईंट आहे माझा, तो करायला पाहिजे. पण मला मी ॲक्च्युली प्रोग्रामर आहे, सो म्युझिक बनवत असतो जास्त, तर मला ते गाणं पूर्ण म्युझिक बनल्याशिवाय मला गायला आवडत नाही. सो म्युझिक जेव्हा कंप्लीट होतं तेव्हाच मी गाण्याची प्रॅक्टिस चालू करतो की या ट्रॅकवर काय गायचं आहे मला. सो तेव्हाच. बाकी मग रेकॉर्डिंगच्या दिवशी मला वाटते असं बाहेर पण आम्ही खूप कमी रेकॉर्ड करतो, जास्त करून घरातच आता सर्व सेटअप माझं झालेलं आहे. सर्व इक्विपमेंट्स लागतात, जेवढे गॅजेट्स वगैरे सर्व आणून ठेवलं आहे. सो आम्ही घरीच रेकॉर्ड करतो. ज्या वेळेला वाटेल की हां बाबा मी फ्रेश आहे आता, मी तेव्हा रेकॉर्ड करून टाकतो. दुसरीकडे जायची गरज नाही. अगोदर होती जेव्हा नव्हते इक्विपमेंट्स, की आम्ही जायचो आणि खूप घाबरायचो तेव्हासुद्धा की काय असतं रेकॉर्डिंग वगैरे, बापरे कसं होईल, कुठलं सूर जातील, काय नंतर समजलं की खूप इझी असतात या गोष्टी. मी सर्वांना सांगेन म्युझिक फील्ड खूप इझी आहे, फक्त आपण त्याला प्रेमाने बघा आणि व्यवस्थित आवडीने करा. आता तू एवढा पॉप्युलर झाला आहेस, तुला म्हणजे घराघरापर्यंत यूट्यूबच्या माध्यमाने आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने तू पोचला आहेस, ठीक आहे. तर हे जेव्हा पॉप्युलॅरिटी बघता तुला असं वाटतं की आत्ताच्या प्रीतमध्ये आणि काही काळपूर्वीच्या प्रीतमध्ये काही डिफरन्स आहे, काही फरक आहे? खूप मला वाटतं मी आता खूप शांत झालो आहे, म्हणजे एकदम सोबर पद्धतीचा मी आता प्रीतमध्ये आहे. अगोदर मी खूप मस्तीखोर, एकदम जल्लोष, अंगात जोश असायचा आणि पाहिजे तिथं फिरायचं, असं एकदम बोलतात ना की कसलंच प्रेशर नाही आहे आणि फिरा बिंदास, मजा करा लाईफची. सो तशा प्रकारचा मी होतो. आणि आता खूप सारं असं समजतं आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे. सो आता सर्वांना भेटून वगैरे व्यवस्थित वागायचं आहे, बऱ्याच गोष्टी असे समजलेल्या आहेत मला. सो खूप चेंजेस झाले आहेत. अच्छा, या संपूर्ण म्युझिकल जर्नीमध्ये तुझ्या कोणता क्षण असा होता जेव्हा तुला असं वाटलं की यार प्रीत बंद्रे हे नाव आता पॉप्युलर झालं आणि आपण सक्सेसफुल झालो आहे? कोणता क्षण होता तो? मला असं वाटलं एका क्षणी की फेमस झालो आहे. मी आमच्या आजूबाजूच्या एका गावात गेलो होतो, तर
एक लहान पोरांची अशी टोली होती, खेळत होते आणि मी सहज गेलो, माझं काहीतरी काम होतं. तर तिकडून जाताना त्या पोरांनी जो मला आवाज दिला, लहान पोरांनी, ए प्रीत बंद्रे, आई शपथ, मला एवढं भारी वाटलं ना ते म्हणजे. आणि त्यांचे शॉकिंग रिॲक्शन ते पाहून असं वाटलं की अरे यार, आपण काहीतरी थोडं आता ओळखीचे झालेले आहे सर्वांचे. आणि लहान पोरं ओळखतात म्हणजे नेक्स्ट जनरेशन आपल्याला पुढेही ओळखेल ह्याची मला असं वाटलं की हां, आताची तर ओळखत आहेत, पण लहान पोरं ओळखणं हे बाई, त्यांच्या तोंडात नाव येणं, हे माझ्यासाठी खूप भारी होती ती. आणि हे कोणत्या गाण्यानंतर झालं होतं? असं नाही आहे, ऑडियन्स कमवतच चाललो आहे, ऑडियन्स वाढतच चालली आहे. पण मला वाटते आता तर मुंबईची बायनंतर खूप जास्तच झालं आहे. पहिला तुझा जो व्हायरल व्हिडिओ झाला तो मला असं वाटतंय नारळान पाणी, जो प्रत्येकाने रील बनवली. यस आयुष्यात ज्यांनी कोणी रील बनवली नव्हती आय गेस त्यांनीही बनवली तुझ्या गाण्यावरती रील. तर तो क्षण होता का नारळान पाणीचा? नारळान पाणीला जी ऑडियन्स भेटली होती ती पूर्ण बाहेरची ऑडियन्स होती. म्हणजे ते गाणं विचित्रच व्हायरल झालं होतं. मराठीच्या पलीकडे गेलं होतं. मराठीच्या पलीकडे व्हायरल झालं होतं खूपच. आणि मी बघितलं ते तर खरंच ते भारी पल होते. मला असं वाटलं होतं की भाई आता आपण इंटरनॅशनल हिट जाणार एकदम ते गाणं. सो ग्लोबली ते गाणं पोचलंच होतं. मी खूप वेस्ट इंडिज लोकांचे झाले, USA वगैरे लोकांचे खूप मी असे रिव्ह्यू बघितले होते त्या गाण्याचे सर्व. सो मला असं वाटलेलं की ते खूप जाईल, पण काही प्रॉब्लेम्समुळे ते गाणं आम्ही डाऊन केलं. तुझं जे नारळान पाणी गाणं होतं जे खूप हिट झालं, पण तुला काही कारणामुळे ते गाणं काढावं लागलं, डाऊन करावं लागलं यूट्यूबवरनं. त्याच्या मागचं कारण काय होतं? आणि पुढच्या येणाऱ्या जनरेशनला किंवा जे आताही म्युझिक परस्यू करतात त्यांनाही कळायला पाहिजे की असं काहीतरी म्युझिक राईट्स किंवा काही लिगल इश्यू असतं गाण्यामध्ये, ते सांभाळून आपल्याला कसं गाणं डिस्ट्रीब्यूट करता येईल किंवा अपलोड करता येईल. तर काय आपल्याला प्रिकॉशन्स घेतले पाहिजे? ॲक्च्युली ते गाणं आम्ही एक कवर सॉन्ग होतं. सो आम्ही एका लेबलची थोडीफार अशी कम्युनिकेशननी आम्ही थोडीशी अशी परवानगी घेतली होती. तू सॅम्पल यूज केलं होतं की पूर्ण कवर केलं होतंस? ॲक्च्युली पूर्ण गाणं कवर केलं होतं, जे आमच्या आगरी कोलीचं गाणं आहे. म्हणजे ते म्हणजे खूप हिट आहे अगोदर, आणि तेच फक्त एक नवीन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता. तर गाणं तर खूप झालं. आणि असे कवर सॉन्ग आम्ही खतरनाकच करतो. ॲक्च्युली ते मित्राच्या चॅनलवरून होतं, ध्रुवन मूर्ती. सो आम्ही ते केलं तर होतं, पण आमच्याकडे लिगल परमिशन नव्हती. ही आमची सर्वात मोठी चूक होती की आम्ही त्यांच्याकडून लिगल परमिशन नाही घेतली. आणि कदाचित आमची चुकीच होती ती. पण खूप हिट झाल्यानंतर ते गाणं डाऊन करण्याचा म्हणजे थोडा निर्णय घेतला की त्याच लेवलने यायला पाहिजे असं वगैरे थोडी रिक्वायरमेंट होती. तर ते कदाचित बरोबर होतं, कारण आपलं जे नव्हतं त्याच्यावर आपण जास्त हक्क नाही जमवू शकत. सो आम्ही तेव्हा असं काय रिग्रेट वगैरे नाही केलं. आम्ही खूप चिल आहोत. म्हणजे असं वाटलंही नाही की यार आपण ते गाणं केलं होतं आणि ते गाणं गेलं तर आपल्या लाईफमध्ये खूप फरक पडेल. आपण तसेच अजून 10 गाणे करू, ती पण स्वतःचे असतील. सो असं एक तेव्हा माझं म्हणणं होतं की करू, काय टेन्शन नाही. बस मी नवीन जे आर्टिस्ट असतील त्यांना मी एवढं सजेस्ट करेन की करा, पण स्वतःचं करा. हां, दुसऱ्याचं करणार पण त्याच्यापेक्षा भारी अजून चांगलं करा, आणि पण त्याची परमिशन घेऊन करा. मग तू हे जे गाणं डाऊन केल्याच्या नंतर परत त्यांच्या लेबलच्या चॅनलवरती गेलं होतं की नाही गेलं होतं? नाही, ते ॲक्च्युली असं काहीच झालं नाही. बाकी थोडंसं प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळं ते त्यांनाही नाही आणि आम्हालाही नाही असं. पण ते अप करू शकले असते ना त्यांच्या चॅनलवर? यस, डेफिनेटली ते अप करू शकले असते, बट काही डील्स एका स्टेजवर नव्हते, एका पेजवर नव्हते. सो नाही जमलं. तू लिरिक्स पण लिहितोस, तू कंपोजिशनही करतोस, तू अरेंजमेंट पण करतोस, तू सिंगर पण आहेस. हे सर्व तुझी जे काही तू म्युझिकसाठी करतोस, तुझी प्रोसेस काय? एखादं गाणं सुरू करण्यासाठी काय तुझी प्रोसेस? कधी कधी होतं थोडं उलटं सुलटं पण बेसिकली मी स्टार्ट करतो मी पहिला PCवर बसतो आणि बेसिकली मी असं स्टार्ट करतो की म्युझिक अरेंजमेंट पहिला करून घेतो. म्हणजे या गाण्याची वाईब काय आणि त्या गाण्याचा फील काय. सो त्याप्रमाणे मी लिरिक्स करतो. माझी टीम आहे, 2 जण माझ्यासोबत असतात, विघ्नेश, विनोद. तर आम्ही सर्व असे बसतो आणि फुल वाईबमध्ये जाऊन ते गाणं फील करून की आता याच्यावर कोणतं लिरिक्स प्रॉपर सेट होईल. सो त्या म्युझिकने डिसाईड करून आम्ही लिरिक्स प्रॉपर बसवतो त्याच्यावर. मग ते देवांची गाणे असो या लव असो या फिर
कोणताही जॉनरचं असू दे. तुझी एवढी गाणी आहेत, त्या गाण्यामध्ये तुझी सर्वात फेवरेट कोणतं गाणं आहे? असं सांगता नाही येणार, कारण माझं प्रत्येक गाणं माझं फेवरेट आहे. कारण एक असं निवडता आलं तर? निवडता आलं तर मी म्हणेन की कंटेंट वाईज बघायला गेलो तर मला वाटतं की नमन. अच्छा. नमन गाण्यात जी वाईब आहे आणि मोटिवेट करतं ते गाणं, सिरियसली मला खूप मोटिवेट करतं. कारण त्या गाण्यात असे शब्द रचना केलेली आहे ना की अक्षरशः जो काय भार असेल, जे दुःखाक्षणी ऐकला असेल तर कुठले प्रॉब्लेम्स असं वाटते की हां थोडा चिल. खरंच नमन. छान. तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुझा प्रेझेन्स असतो. तू त्या व्हिडिओमध्ये दिसतोसुद्धा. त्या व्हिडिओचं म्युझिक तुझं आहे, अरेंजमेंट तुझं आहे, गायलेलंच तू आहे, लिहिलेलंच तू आहे. तर व्हिडिओचं कॉन्सेप्च्युलाइजमध्ये पण तुझा काही भाग पार्टिसिपेशन असतं का? यस, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं असतं, सहभाग असतो. भले सुजित तेजस ॲज अ डायरेक्टर ते सर्व काही सांभाळतात, पण मला सुद्धा त्यांच्यासोबत राहावं लागतं की हे नाही बरोबर, हे बरोबर आहे. सर्व जो काय रिव्ह्यू आहे माझा ॲज अ पब्लिकच्या व्ह्यूने बघतो. सो तसं तेही मला कोऑपरेट करून सर्व लास्टपर्यंत एक फायनल आउटपुट आमच्या पद्धतीने आम्ही करत असतो. आणि यस, सहभाग मी असतोच प्रत्येक गोष्टीत. अच्छा. तुझ्या गाण्यांवरती लाखो लोकांनी रील्स बनवले आहेत आतापर्यंत आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत, ठीक आहे. तर आता नेक्स्ट काय गोल आहे प्रीतचा? नेक्स्ट काय करणार आहेस तू? गाणी तर आपण करतच राहणार आहोत, पण माझी अशी इच्छा आहे की आपण लाईव्ह शोसुद्धा मराठीमध्ये चालू केले पाहिजेत. कारण मला असं ऑडियन्ससोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्यांच्यासोबत कनेक्ट झालंच पाहिजे. कारण मी तर एक्सप्रेस केलेलं आहे, ते फील केलेलं आहे की लिरिक्सची वाईब काय आहे. सो मला असं वाटतं की लाईव्ह शोमध्ये जेव्हा ते पब्लिक, जसे मी पंजाबी शो, हॉलिवूड शो, बॉलिवूड शो बघतो, एक ग्रँड पद्धतीने होत असतात. सो मला वाटतं की लवकरच मराठीमध्ये चालू व्हावं आणि त्यामध्ये मीही असावं आणि खूप सारी ऑडियन्स त्या लिरिक्स माझ्यासमोर सिंग करतील. सो तोच एक गोल असेल की आपण त्या लाईव्ह शोची एक हकदार बनू दे. तोच हा गोल असेल माझा की आपण त्या लाईव्ह शोचा एक पार्ट असू दे. तथास्तु. तर तू आहे ना खूप यूट्यूबवरती आणि इन्स्टावरती हिंदी गाण्यांची कवर्स पण करतोस तू. तर हिंदी गाण्यामध्ये असं कोणतं फेवरेट आहे तुझं गाणं जे तुला खूप आवडतं? हिंदी गाण्यामध्ये मला सुफी जॉनरची गाणे खूप आवडतात. अच्छा. कारण काय लिरिक्स असते यार त्याची. पण त्याच्यातलं एक गाणं सांगेन मी, काली काली जुल्फो के फंदे न डालो. सो हे गाणं मला खूप आवडतं. अच्छा, तू एवढं पॉप्युलर झालं आणि गावामध्ये पण थोडंसं आपलं लोक ओळखतात आता. तर मग घरी तुझ्या कसं असतं? घरी पण तुला सेलिब्रिटीसारखी ट्रीटमेंट मिळते की घरी एकदम नॉर्मल? घरी नाही. घरी मला जसं एखादं नॉर्मल फॅमिली आपल्या मुलाला जशी ट्रीटमेंट असते, सेम ट्रीटमेंट मला घरी दिली जाते. कुठं चुकलं, कुठं काही गोष्टी मला सांगत असतात, चांगल्या चांगल्या गोष्टी की तू हे कर, ते कर. प्रत्येक गोष्टीत मला मोटिवेट आताही तसंच करतायत. म्हणजे असं नाही की मी काय हे करतोय म्हणून. अगोदरही मला कुठल्या इव्हेंटवरून येताना वगैरे असं उशीर वगैरे व्हायचा खूप. लहानपणी मी वाजवायला जायचो तेव्हा वगैरे, तर तेव्हासुद्धा मी सकाळपर्यंत घरी यायचो. तेव्हाही त्यांनी मला कधी टोकलं नाही. आणि फक्त त्यांचं हेच म्हणणं असतं की जे काय तू करतो ते चांगल्या पद्धतीने कर, स्वतःच्या इच्छेने कर, आवडीने कर आणि इमानदारीने कर. सो तेच मी आजही मला तेच सांगतायत. सो मी आजही जे करतोय तेच शब्द लक्षात ठेवून मी करतोय. सो फॅमिली तीच स्टेटमेंट आहे माझ्यासाठी. ठीक आहे. या तुझ्या संपूर्ण जर्नीमध्ये तू भरपूर गाणे बनवलेस, ठीक आहे. तर एखाद्या रेकॉर्डिंगमध्ये किंवा व्हिडिओ शूटच्या वेळेस अशी कोणती एखादी मेमरी आहे जी खूप जवळ राहिली तुझ्या, की असं काहीतरी घडलं होतं जे कधी विचारही नव्हतं केलं असतं? यस, मला एक आठवलं आता. देव मल्हारी गाणं होतं. आम्ही शूट करून आलो. 2 दिवसाचा शेड्यूल होता. जेजुरीला शूट करायला गेलो होतो. खूप स्ट्रगल, म्हणजे कसं माहीत आहे का, ते खरं स्ट्रगल मला लाईफमधलं वाटलं. माझी टीम काय एवढी मोठी नाही आहे, पण आम्ही 5-6 जण आहोत जे आमच्याकडून बेस्ट होईल ते करण्याचा प्रयत्न करतो. सो तेव्हा काय होतं, माझं पहिलंच गाणं एवढं होतं की या गाण्याला थोडंसं बजेट टाकायचं, असं माझं ते गाणं होतं. आम्ही विचार केला की हे शूट करायचं तर जेजुरीलाच करायचं. तर मग आम्ही 1 दिवस अगोदर, म्हणजे उद्या शूट आहे तर आम्ही 1 दिवस अगोदर तिकडे गेलो. ते पण बसने, 2 जण आम्ही बसने गेलो.
तिकडे परमिशन काढली सर्व मंदिराची वगैरे, सर्वांशी बोलणं केलं, प्रॉपर लिगली परमिशन सांगितलं आमचं असं गाणं आहे, आम्ही इथे शूट करू शकतो का वगैरे वगैरे. मग जेव्हा काही फायनल तिकडचा आम्हाला चांगलं, त्या लोकांनी रिस्पॉन्स चांगला दिला, सर्वांनी सपोर्ट केला तिकडच्या लोकांनी. सो मग नंतर आम्ही सांगितलं की हां, फोन केला की आता तुम्ही या दुसऱ्या दिवशी आपण शूट करूया इकडे गाणे, आम्ही परमिशन काढलेलं आहे. मग दुसऱ्या दिवशी पूर्ण गाडी भरून सर्वजण 5-6 जणं इक्विपमेंट्स वगैरे घेऊन, कॅमेरा वगैरे घेऊन आले, कपडे वगैरे आम्ही सर्व रेडी करूनच ठेवलं होतं, प्लॅन केलं होतं, परमिशन भेटली तर रेकॉर्ड करायचं. सो दुसऱ्या दिवशी आले सर्वजण आणि मग तिकडे शूट वगैरे केलं आम्ही 2 दिवस मस्तपैकी एकदम प्रॉपर. त्यानंतर आम्ही शूट करून आलो घरी. शूट मस्त झालं एकदम प्रॉपर. आम्ही घरी आलो आणि सर्वजण गेले आपापले घरी, आराम वगैरे केला 1 दिवस. त्यानंतर बघतोय की कसे फुटेज आलो, जरा चेक करूया आपण. तर मी लावली हार्ड ड्राईव्ह माझी लावली माझ्या पीसीला आणि ती हार्ड ड्राईव्ह शोच नाही करत आहे. म्हणजे त्याचा डेटा पूर्ण मला वाटतं माहिती नाही, बट दाखवतच नव्हता त्याच्यात काय आम्ही रेकॉर्ड केले वगैरे. ते फाईलच डायरेक्ट काय माहिती करप्ट होते का काय होते. सो आता सांगू कसं सर्वांना, एवढं आम्ही सर्वजण 2 दिवसाची मेहनत करून, आणि त्यावेळेला तो पहिला बजेट असा लावला होता गाण्याला की आई शपथ आता काय करायचं, परत जाऊन शूटही करू शकत नाही आपण. लय डेंजर होता. मग त्यानंतर मग कसा बसा रात्रभर, मी कोणाला सांगितलं नाही टीमला, कारण उगाच प्रेशर नको कोणाला. सो मी कसं बिसं यूट्यूब चेक केलं, बाबा काय असतं, करप्ट झाले का काय, मग काय कोडिंग वगैरे आहे का याची वगैरे. सो मी असं 2 दिवस मस्तपैकी शांत दिमागाने ते कोडिंग करत बसलो. म्हणजे की यूट्यूबवर बघून बघून मी काय ऑप्शन आहे, कारण जर रिकव्हरीला टाकली तर खूप सारे पैसे लागत होते. ऑलरेडी बजेट टाकला होता आणि त्याच्या जास्त बजेट मुश्किल होतं. सो 2 दिवसानंतर मला कॉल येतात सर्वांचे, एडिट कधी करायचं, हां बरं करूया वगैरे करूया. पण त्यांना नाही माहिती की हा किस्सा झाला आहे. सो कसं तरी 2 दिवसानंतर मी ते काय माहिती देवाच्या कृपेने ते काय एक कोडिंग टाकली आणि 2-3 अशा टाकल्या तर ते रिकवर झालं फायनली. सर तो जो मुमेंट होता ना, म्हणजे ते मी विसरू शकत नाही आहे. म्हणजे ती रिकवर झाली फायनली, बट मी थोडं कमी शब्दात एक्सप्रेस करेन. पण भाई ते जे होते ना 2 दिवस असे गेले ना की कसं जाणार, कसं करणार, आता पुढे काय करणार, बापरे खतरनाक होतं. सो हा एक क्षण होता. मतलब म्हणजे फुटेज मिळाली होती ना परत? फुटेज मिळाली, यस. मला पुन्हा सर्व काय ती हार्ड ड्राईव्ह कव्हर झाली आणि फाईल शो करायला लागले. पण 2 दिवस काय घडलं तू कोणाला सांगितलं? कोणाला सांगितलंच नाही, कारण सर्व माझ्याकडे त्या जिम्मेदारीने बघतायत. ॲक्च्युली ते कदाचित बॅगमध्ये धक्का लागला असेल या कसं झालं मला नाही माहिती, बट नशीब. नाहीतर देव मल्हार आपली व्हिडिओ झाली नसती. तर प्रीत, 10वी नंतर तू तुझं जे करिअर विचार केलास की तू आता आपल्या म्युझिकमध्येच जायचं आपल्याला, तर तुझी फॅमिलीनी ह्यासाठी सपोर्ट केला होता तुला? ॲक्च्युली मी जसं की म्हटलं की मी खूप लहानपणापासूनच प्ले करण्यासाठी, कीबोर्ड प्ले करण्यासाठी उशिरापर्यंत जायचो. सो घरच्यांनी कधी टोकलंच नाही. पण माझी जिम्मेदारी होती की मला काय करायचं आहे. ते तर आपल्याला सांगतच असतात की शिक्षण कर, शिक्षण इम्पॉर्टंट आहे. सो तेव्हा असं होतं की अगोदर मी खूप हुशार होतो अभ्यासात, पण एक टाईम असा आला की मला थोडंसं खूप जड जायला लागलं की आता नाही होणार बाई, एवढं सर्व वाचायचं आणि मोजकी प्रश्न येणार आणि त्याला आपण आन्सर करणार. म्हणजे बाकीचं वाचलेलं ठीक आहे, एक नॉलेज वाढतं, बट ते खूप असं कठीण जायचं मला. सो मला वाटलं की मला अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी माझी एक साईड असावी की ज्याच्यात मी अजून काहीतरी करिअर करू शकतो. करिअरच्या बाबतीत तर विचार नव्हता. ॲक्च्युली मला म्युझिकमध्ये इंटरेस्ट खूप चांगला होता. सो मी ते प्रोफेशनली शिकण्याचा प्रयत्न केला आणि ते पण तेच मी प्लेइंग करायला जायचो तर मला पैसे वगैरे भेटायचे थोडेफार. मी ना घरातून मागितले काय वगैरे, मग तेच ते मी माझे शिकण्यासाठी वापरले, मग म्युझिक शिकण्यासाठी वापरले. सो असं घरच्यांनी कधी हे नाही केलं आणि मला वाटते ते ओके डिसिजन होतं की बरं झालं की आपण शिक्षणासोबत अजून काय चॉईस केलं होतं आणि दोन्ही सोबत एका टाईम पिरियडवर बरोबर पार पाडलं. म्हणजे जास्त उशीर नाही झाला मला म्युझिक चॉईस करायला. अपकमिंग आर्टिस्टसाठी तुला काय मेसेज द्यायचा असेल? यस, की आपण हे केलं पाहिजे, डूज अँड डोंट, हे करा, हे नाही केलं पाहिजे. सर्वात प्रथम तर मी अपकमिंग आर्टिस्टना हे सांगेन की जे ट्रेंड चाललं आहे ते सोडून पण काहीतरी नवीन ट्राय करा. भले तुमच्याकडं
खूप सारे लेबल्स येतील ट्रेंडच्यानुसार की आम्हाला असं करू नये, असं करून दे. बट आपण ते एक बिझनेस आणि एक आवड, फॅशन एक डिफरंट आपल्याकडं असला पाहिजे. माझं तर मी सांगतो की मी अजूनपर्यंत खूप कॉम्प्रोमाइज केलेलं आहे गाणं कोणाला देण्यासाठी, की मी ट्रेंड चालला असेल त्याच्या अपोजिट जातो. भले ते गाणं चालो या ना चालो हे विचार बिलकुल नाही करत. मला आवडलं, मी रिस्क घेतो. भले ते बीट काहीतरी युनिक असले या फिर काहीतरी वेगळंच साऊंड करत असलं तरी पण मी ती रिस्क घेतो आणि टाकतो. कारण ट्रेंडमध्ये चालणारे खूप सारे गर्दीत आपल्याला नाही पडायचं आहे. ट्रेंड थोडंसं फॉलो नवीन आर्टिस्टने तरी नाही करायला पाहिजे. आपली एक नवीन जर्नी स्टार्ट करा, जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचं जी पब्लिक ऑडियन्स असेल ती खरंच म्हणेल की भाई ये ट्रेंड के हिसाब से नहीं चल रहा, इसका कुछ अलग वाइब है. सो असं आपल्याला जज केलं पाहिजे. हां, कारण जेव्हा तू पण आला होतास सुरुवातीला तेव्हा तू पण एका डिवोशनल सॉन्ग म्हणता येईल, कल्चरल म्हणजे नारळान पाणी आणि देव पावलाय देव मल्हारी हे दोन्हीही गाणे कल्चरली खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे Yes. एका गाजलेलं गाणं आहे. hit song. त्यावरती तू बीट घेऊन आला, म्हणजे ते पारंपरिक रिदममध्ये गाणं होतं, त्याच्यावरती तू बीट घेऊन आला. इट्स अ ट्विस्ट आणि एक रिस्क पण होती, पण काहीतरी वेगळं होतं. हे ट्रेंड नव्हतं, कारण त्यावेळेस असं कोणीही करत नव्हतं. नॉर्मली सर्वजण रॅप करत होते किंवा काहीतरी करत होते, पण तू एक ट्रेडिशनल गाण्याला बीटवरती घेऊन आला आणि खूपच चांगलं ते आय गेस लोकांपर्यंत पोहोचलं, पण लोकांना आवडलं पण. कोण असं नाही बोललं की यार काहीतरी जुन्या गाण्याची वाट लावली, असं काही झालं नाही ना. असं तेच खूप मोठा पॉईंट आहे. जेव्हा आम्ही करत होतो ना, एखादं जर हिट गाणे घेतोय तर बापरे खूप जिम्मेदारी असते आपल्यावर. त्याच गाण्याची अजून आपल्या पद्धतीने आवड कशी निर्माण करून देणार. तर माझ्या डोक्यात एकच होतं, मी आणि ध्रुवन. सो आम्ही हेच विचार करायचो की आत्ताच्या जनरेशनला गाणं ते आवडलं पाहिजे. सो तेच दिमागात ठेवून आम्ही ते प्रयत्न होतं सर्व की थोडंसं वाजलं पण पाहिजे आणि गाजलं पण पाहिजे बस. पण असं काही निगेटिव्ह कोणाच्या कमेंट्स नाही आल्या. सर्व काही व्यवस्थित होतं आणि अजूनही आपली माणसं सर्व सपोर्ट करत आहेत आणि त्याच पद्धतीने आजही प्रेम करत आहेत. अच्छा, ह्या म्युझिकल जर्नीमध्ये तुझ्यासाठी गाणं हे शब्दाचा अर्थ काय? गाणं माझ्यासाठी खूप इमोशन्स आहेत. गणपती उत्सव असो या कुठलाही उत्सव असो, सण असो या फिर डिप्रेशनमध्ये असो, ब्रेकअप असो या काहीही असो, प्रेम झालं, पण प्रत्येक सिच्युएशनला गाणं लागतं. सो ते इमोशनशी कनेक्ट आहे. सो माझ्यासाठी बेसिकली ते इमोशनच आहेत. आणि हे झालं गाण्याबद्दल, आणि गाणं ॲपबद्दल तुझं काय म्हणणं आहे? गाणा ॲपबद्दल माझं खूप सारं मला बोलायचं आहे त्यांच्याबद्दल, पण आताच मी आलोय. काय बोलू सांग मला. तुझं मत सांग. गाणा ॲपबद्दल मी तर थँक्स बोलेन की हा त्यांनी इंटरव्ह्यू ठेवला आहे आणि बस गाना बजाते रहो. बस बजना चाहिए. बस गाना बजना चाहिए. थँक्यू सो मच.